नागपंचमी झाली की सणासुदीचे दिवस चालू होते आणि आज आजीने काय केलंय, नागपंचमी होती. मग आजीनी आणि आम्ही दोघी मिळून चुलीवर हा पोळ्याचा स्वयंपाक केला. आजीची डाळ शिजवण्याची पद्धत वेगळी आणि पीठ भिजवण्याची पद्धतही वेगळी. आता या ठिकाणी ना आजीने अशी छोटी मोठी मदत केली आणि आजीच्या पद्धतीने म्हणजे आजीने जसं सांगितलं ना त्या पद्धतीने इथं पोळ्याचा स्वयंपाक केलेला आहे. आणि तो कसा केला पण इतक्या छान अशा मऊ लुसलुशीत पोळ्या झाल्या होत्या. आता सगळ्यात आधी आजीने काय सांगितलं, 1 ग्लास डाळ, आता आपल्याला किती डाळ घ्यायची त्या अंदाजानुसार डाळ घेतलेली आहे. 1 ग्लास डाळ ना 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे. 2-3 पाण्याने धुतली आणि ती पाण्यामध्ये भिजत ठेवलेली. 2 ते 3 तास झाले, डाळ भिजलेली चांगली. आता पाणी उकळायला ठेवलं आहे, कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवलं. डाळ किती आहे त्याच्या दुप्पटच पाणी ठेवलेलं आहे फक्त मी, आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. आता इकडं काय आहे, आता झटपट स्वयंपाक बनवायचा आहे म्हणून मी काय केलं आहे, पाणी उकळत आहे, पाण्याला उकळी येते तेवढ्या वेळेत काय केलं आहे मी, याच्यात ही जी डाळ होती ना भिजवलेली, पाणी उकळलेलं एका बाजूला उकळायला ठेवलं होतं आणि जी डाळ भिजवलेली ना ती पण लगेच या उकळत्या पाण्यात शिजायला टाकून दिली. थोडंसं तेल आणि 1 चिमूट हळद नाही टाकली तर चालती. आता ही डाळीला आहे ना थोड्या वेळ उकळी येऊन द्यायची, म्हणजे जो डाळीचा जो फेस येतो ना, हा फेस आलेला आहे डाळीला. उकळी आल्यानंतर झाकण काही लगेच लावलेलं नाही, तो फेस काढून घेतला का आजीने सांगितलं त्या पद्धतीने मी हा जेवढ्या डाळीला फेस आलेला आहे ना, असं केल्याने काय होतं, डाळ म्हणजे पोळी खाल्लं की कोणाला पित्त होतं किंवा मग असं वातुळ असतं म्हणून थोडंसं वात येतो. याने अजिबातही असं काही होत नाही. मी जेवढा फेस येईल ना डाळीचा तेवढा काढून घेतला आणि डाळ ना आता 3 शिट्ट्या घेतलेल्या आहे आणि 1 शिट्टी कमी गॅसमध्ये होऊन दिली की एकदम मस्त मऊसूत अशी डाळ शिजल्या गेली. ज्यावेळेस डाळी अशी थोडीशी फुटल्यासारखी दिसेल ना त्यावेळेस समजायचं का आपली डाळ एकदम म्हणजे जास्त शिजली पण नाही आणि जास्त अशी दाढी पण नाही असं. आता मी डाळ शिजते ना तेवढ्या वेळेत काय केलं आहे, मी लगेच भाजीला कांदा कापून घेतला उभा. कांदा धुवून काढला स्वच्छ, उभा कांदा घेतला तो चोळून काढला. 1 मूठ कोथिंबीर घेतली, तीही कापून कांद्यामध्ये टाकले. वाटण केलं, मिरच्या लसूण थोडंसं आपले आल्याचा तुकडा असं वाटण केलं आणि तेही टाकलं. ओवा टाकला, मीठ टाकलं आणि आपलं डाळीचं पीठ असतं ना, जे किती भजे बनवायचे त्या अंदाजाने कांदा फक्त जास्त घेतलेला आहे, कारण 1 चिमूटसुद्धा सोडा न टाकता हे भजे बनवायचे. आता याच्यात ना बेसन पीठ टाकून थोडंसं घट्टच असं मळून ठेवलेलं आहे. भजे काढायला ना थोडासा वेळ आहे म्हणून मी घट्ट, कांद्यामुळं काय होतं की पाणी सुटलं जातं म्हणून मी काय केलं आहे, भजे काढायला वेळ आहे म्हणून थोडंसं पाणी टाकून घट्ट असं मी हे बेसन पीठ मळून ठेवलेलं. आता कांदा भाज्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर थोडीशी जास्तच घातलेली. आता हे मसाला वाटला होता ना तेच भांडं मी धुवून घेतलं मसाल्याचं तिखटचं आणि तेच याच्यामध्ये कालवते बेसन पिठामध्ये. आता हे असं घट्ट मळून एका साईडला ते आता झाकून ठेवायचं आहे. आता काय केलं आहे, लगेचच कोथिंबीर काढली होती ना मी, 1 ताट घेतलं, त्याच्यामध्ये लगेच आपला कटाच्या आमटीचा मसाला काढलेला आहे. आता याच्यात काय केलं आहे, कोथिंबीर घेतली, धने घेतले, मिरच्या घेतला, लसूण घेतला आणि 1 वाटी सुकं खोबरं असं ते काढून ठेवलेलं आहे, म्हणजे जेवढं लक्षात येईल तेवढं. आता लगेच पीठ मळायला घेतलेले, सुजीच्या चाळणीने पीठ मळते मी, काही कपड्याने चाळलेलं नाही किंवा काही मैदा न टाकता हे पीठ मळते. कारण पीठ भाजवण्याची पद्धतसुद्धा आजीने सांगितलेली आहे, कसं भिजवायचं तेही आपण पुढं पाहू. त्याच्यात काय केलं आहे, 2 चमचे तेल टाकलं, थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि पाणी टाकून ना याचा आपण चपात्याला जशी कणिक मळतो ना त्याच पद्धतीने कणिक मळली. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी. आता ना डाळीच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे आणि कमी गॅस केलेला आहे मी. आता पीठ पण मळून झालेलं आहे आणि एका पातेल्यात काय केलं आहे, पाणी घेतलं आणि त्याच्यात मळलेलं कणिक जे आहे ना ते ठेवून दिलेलं आहे पाण्यामध्ये. कणिक डुबल एवढं हे पाण्यामध्ये कणिक ठेवून दिलेलं आहे. आता काय झालं आहे, डाळ पण शिजलेली आहे, त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या घेतलेल्या आहे. पुन्हा 1 कमी गॅसमध्ये 1 शिट्टी घेतली. आता थोडीशी वाफ काढते, तांदूळ काढून ठेवलेले आहे. आता कणिक पण भिजायला ठेवलेली आहे. अशा पद्धतीने स्वयंपाक केला ना तर 1 तासात झटपट असा स्वयंपाक होतो. आता याची वाफ काढते आणि जी डाळ आहे ना ती आता चाळणीमध्ये गाळून घेते. ही डाळ
आता डाळ चांगली अशी शिजलेली आहे. आता चाळणीत ना डाळ गाळून घेते. आता आजीने काय केलं आहे, इकडं तेवढ्या वेळेमध्ये काय केलं आहे, ते चूल पेटवली होती आणि तेल तापायला ठेवलेलं होतं. मग मी काय केलं आहे, भाज्याचं पीठ मळलेलं होतं, लगेच कुरड्या काढल्या 5-6, म्हणजे आपल्याला जितक्या तळायच्या तितक्या, आणि मग मी त्या आधी तळून घेतल्या आणि मग भजे काढले की मग ह्या अशा फुगती नाही किंवा फुलती नाही. आता आजी इकडं ना मला आमटीसाठी लसूण सोलून देते आहे. आता आजी लसूण सोलते, बाकीचा सगळा मसाला काढला. धने कांदे पण चुलीत भाजायला ठेवले होते आजीनी, चूल पेटून कांदे पण भाजलेले. कांदे, धने, मिरच्या, लसूण, आलं, आपली ही डाळ, कोथिंबीर आणि सुकं चुलीतच भाजलेलं आहे. आता या तळून आणि लगेच डब्यामध्ये ठेवते मी. आणि इतकाच झटपट असा स्वयंपाक झाला. आजीची थोडी मदत आणि आजीनी सांगितलं त्या पद्धतीनेच केलं. आता भजे इथं ते थोडंसं पाणी टाकून आणि तेलाचं हे कडकडीत मोहन टाकलं, म्हणजे सोडाही टाकावं नाही लागत. मग लगेच आता भजे पण तळून घेते. भजे एका पातेल्यात काढून ठेवते, म्हणजे त्याची थंड होती नाही. चूल आहे आणि कढईत थोडंसं तेलही जास्त ठेवलेलं आहे, म्हणजे भजे तेलकट होत नाही जास्त तेल असलं का. कढई पण मोठी होती, मग भजेही झटपट असे तळून झालेले आहे. आता याच्यात काय मी हळद टाकलेली नाही आहे, कारण बिना हळदीचे भजे दिसायला पण छान दिसत्या. वाटून टाकलेले म्हणून आजी म्हणत होत्या हळद टाकली का नाही. आता आजी ना, आता ही एक पद्धत आजीची आहे की आजीनी चटका न देता आपण गूळ न कालवता, आजी डाळ मी आणली होती आणि मग आजी मी भजे तळते तेवढ्या वेळेत आजी डाळ वाटून ठेवते चाळणीमधून. गूळ काही न टाकता आजी तशी डाळ वाटीत आहे, आणि ती थोडीशी कोमट असतानाच वाटली की ती पटकन वाटल्या जाती. आता इकडं मग आजी डाळ वाटते तेवढ्या वेळेत मी भजे काढून घेतले. आता इकडं मसाला भाजीत आहे. आधी कांदे भाजले, मग आलं टाकलं, 5 ते 6 मिरच्या घेतल्या, धने टाकले. आता हा सगळा मसाला लगेच भाजून घेतला. लसूण टाकला, एक कांडी सोलून. आणि आता ही जी डाळ काढून ठेवली होती शिजलेली डाळ, ती पण टाकलेली आहे आणि सगळा एकाच ठिकाणी हा मसाला भाजून घेतलेला आहे. आता हा मसाला वाटून घेते. आता ती कढई मोकळी केली, थोडीशी स्वच्छ केली, घासून घेतली, आणि त्याच कढईत लोखंडी कढई जाडबुडाची, त्याच्यामुळे ती चिटकटही नाही, जळतही नाही. आता जेवढी डाळ घेतली ना त्याच्यापेक्षा थोडासा कमी गूळ घेतला. आता ही एक छोटी वाटी साखर, त्याच्यातच जायफळ, सुंठ आणि वेलदोडे याची पूड केलेली होती ती टाकली. आणि आता ही आजीने डाळ वाटून दिली, तीही थोडीशी बाकी होती, पण आजीला म्हटलं जावायला चालला तेवढ्या वेळेत ना, मग मी जेवढी झाली ना तेवढ्या डाळीला लगेच चटका देते. आता थोडीशीच बाकी होती, एक छोटी वाटी एवढी डाळ आहे वाटायची बाकी होती. मग सगळी वाटून झाली, ती लगेच कढईमध्ये टाकली. आणि आता याला ना कमी जाळामध्ये आजीने चटका देऊन घेतलेला आहे. आता मोठं पातेलं ठेवलं, पितळी पातेलं आमटीसाठी. तेल टाकलं, पातेल्याला तेल लावलं, म्हणजे ते जाळायला चुलीवर का पटकन निघतं. मसाला वाटून आणला होता तो मसालाही टाकला. आजीने कढीपत्ता टाकला. आपले सुके मसाले, कांदा लसूण मसाला टाकला, थोडासा लाल तिखट, हळद आणि मीठही मी त्याच्यातच आणलं होतं. वाटण केलेला मसालाही टाकला लगेच. आता मसाल्याला चांगलं तेल सुटून दिलेलं आहे. पाणी कोमट केलेलं आहे या पातेल्यात एका.
आता हे कोमट केलेलं पातेलं आणि डाळ गाळलेलं पाणी जे असतं ना तेही टाकलेलं आहे आणि घट्ट पातळ अंदाजानुसार याच्यामध्ये थोडंसं उकळलेलं पाणी टाकलेलं आहे. आता ही आमटी थोडीशी पातळ दिसत असली ना पण थोडीशी अजून उकळायची आहे. आता आमटी ही उकळी आलेली चांगली. आता हे कणिक आपलं चांगलं भिजलेलं आहे, एवढा स्वयंपाक होतं आहे तेवढं बाकीचा. आता हे भिजलेलं पातेल्यातून कणिक काढलेलं आहे. आता हे जे पाणी आहे ना ते तिथंच झाडं होते, नागवेलीचं वेल त्या पाण्याला टाकलेलं आहे कणिक भिजवलेलं पाणी, आणि त्याच्यात पौष्टिक तत्व असतात. आता ही कणिक जी आहे ना ती तेलात पुन्हा एकदा आजीने मळायला लावली आणि ही एक वेगळी पद्धत आहे आजीची. आता तेल टाकून ही कणिक चांगली आजीने मळून घ्यायला लावलेली आहे. आता थोडीशी कणिक ना सैल झालेली, पाण्यात भिजत होती ना त्याच्यामुळं. आता सगळा स्वयंपाक झालेला आहे. गुळवणी उकळायला ठेवली होती आतमध्ये. आता कणकीच्या दुप्पट असं पुरण घेतलं पण अजिबात ही पोळी फुटलेली नाही आहे. हा बघा, कणिक छोटी आणि हे दुप्पट असं घेतलेली पण अजिबात पोळी फुटलेली नाही आहे. अशी वाटी केली कणकीची आधी आणि 2 अंगठ्यानी जेवढं बसल ना तेवढं मी याच्यामध्ये घातलेलं आहे गोळा पूर्णचा. अंगठ्यानी असं दाबून दाबून आणि जे शिल्लक पीठ आहे ना ते पीठ असं काढून टाकते, किंवा मग थोडंच असलं तर त्याच्यात लगेच दाबून दिलेलं आहे. आधी काय केलं आहे, असं थापून घेतलं की मग पोळी फुटत नाही. आधी हाताने असं थापून घेतलेलं आहे पीठ लावून थोडीशी, म्हणजे आजीने जसं सांगितलं ना त्याच पद्धतीने. आणि आता अलगद अशी लाटून घेते पोळी. अजिबात ही फुटलेली नाही आहे. थोडंसं तेल, आता चुलीचं जाळणं फक्त एकच लाकूड ठेवलेलं आहे आणि एकदम कमी जाळ आहे, कारण ह्या पोळ्या लगेच जळायला जात्या. लई कमी पण नाही आणि जास्तही नाही तर मग पोळ्या अशा वातड होत्या. आता दोन्ही साईडने थोडेसे हलकेसे असे पोळीला असे फुगे आले की लगेच पोळी पलटलेली आहे. जास्तच वेळ एका बाजूने भाजलेली नाही. आता तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूनी पोळी भाजलेली चांगली. अगं पोळी टम्म अशी फुगलेली आहे. आणि इतकी अशी उचलतानीच पोळी भाजतानीच जाणवत होतं, इतकी मऊ लुसलुशीत अशी होटाने सुद्धा चावता येईल अशी पोळी केलेली आहे. पोळी झाली होती. आता याच पद्धतीने ना सगळ्या पोळ्या बनवून घेते. आता